आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। असं मस्त वाटत होतं, शांत, खूप टास्क करून नाही का आपापल्या घरी आल्यासारखं वाटत होतं। कसं काय वाटलं गोवा? चांगला वाटला, तुला कसा वाटला? फुल एन्जॉय। गोवा कसं काळा पडून आलो गोव्यात। मजा तर समुद्रात टास्कला मजा आली, लय मजा। उद्या मारायला किती मजा आली तू? फायनली इतक्या दिवसांनंतर एवढं वेट करून एवढे सगळे एपिसोड्स बघून मी आणि रामा आता परत मुंबई मेन्शन मध्ये जाणार आहोत। आला राम्या। आम्ही वेड्यासारखे पळत सुटलो बेडवरनं, इकडून तिकडून उडी मारून बिरून एवढ्या एक्साइटमेंट मध्ये आम्ही असे तिकडे त्या डोरकडेच थांबलेलो, आम्हाला जायला देत नव्हते। मी म्हटलं अरे सोडा ना, काय तुम्ही मध्ये उभे आहात, मित्र आलेत आमचे, आमच्या बरोबरच का म्हणजे सिरियसली येत आहेत नुसते। मनात खूप खुशी वाटत होती की आलात परत। बॅक ऑफ द माइंड हे पण होतं, हे लोक बाहेर जाऊन आले, इथे काय काय घडलंय हे सगळं ह्यांना आता माहितीये। आणि नीताचं तोंड असा चंट होता ना तेव्हा की तिला बघून दिसत होतं आज ही कोणाला सोडत नाही। कसं वाटतं सिटीत परत आल्यावर? मला तर चांगलं वाटतं, तुम्हाला कसं वाटतं मी आल्यावर? इथे तुझीच कमी होती, फक्त वाजायची बस नुसतं धिगायला चालू होतं। रामा काय घेऊन आले? कोणासाठी काय गिफ्ट आणलंय की नाही? मी आलो ना गिफ्ट, आलो ना स्वतः म्हणून। असं स्पेशल गिफ्ट घेऊन नाही? स्पेशल गिफ्ट काय आणायचं होतं? पावर घेऊन आली होती, जसं तू काहीतरी ट्विस्ट घेऊन आणलं असेल ना? खरंच खरं नाही, काहीतरी आणलं। कुठलं आणलंय मी खूप साऱ्या जणांना। तुम्ही आले होते, तुम्ही सांगितलेलं सुरक्षा कवच, पण ते आल्यावरती सांगितलं ना सुरक्षा कवच। तो सांग की रामा तू। आहे न्यूक्लिअर बॉम्ब आहे। डीजी टपाल आले, डीजे टपाल आले। रामा आणि नीता तुमचं मुंबई मेन्शन मध्ये स्वागत आहे। डीजे टपाल आलंय। रामा आणि नीता तुमचं मुंबई मॅन्शन मध्ये पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही बाहेर राहून आपला शो प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून पाहत होतात, त्यामुळे तुम्हाला सगळ्या कंटेस्टंटला तटस्थ राहून बघता आलं। आता मी तुमच्या दोघांना काही छोटे फलक म्हणजे टॅग देईन, त्यावर काही शब्द लिहिलेले असतील, तर सगळ्यांची घरातली वागणूक किंवा व्यवहार पाहता ते टॅग कुणासाठी योग्य आहेत ते ठरवून ते टॅग त्या व्यक्तीवर चिटकवायचं आहे आणि ह्याचं कारण सांगायचं आहे। आशा करतो तुमच्या कमबॅक गेम मध्ये नवीन वळण येईल। तू जेवढा ऍटिट्यूड करतो का ना तेवढा ऍटिट्यूड नाही तुझ्यामध्ये, कारण की तुझा रिवर्स घेर पडलेला आहे। सुरू करायचं काय आहे पाहून? स्टिकर असते। वा वा वा, अरे इथे लिहिले ते। तर तेव्हा सगळ्यांची ना अशी हवा टाईट झाली होती, अरे आता हे काय टॅग्स देणार आहे एकमेकांना। सगळ्यांचे तोंड असे टेन्स होते। कुठून सुरू करायची? नागिन 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 डसने वारे। क्यों करा, क्यों क्यों करा, क्यों करा, क्यों करा. क्यों 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 पहिल्यापासूनच नागिन आहे, फक्त ती बघताना दिसत नाही, ज्यांना दिसते त्यांना दिसते। सूट करतं तिला। विजय बोलतो ना तसं, सापावरती विश्वास ठेवावा, माणसावरती नका ठेवा। ही अशी साप आहे, हिच्यावरती तरी सुद्धा विश्वास नका ठेवू। मी कुठं बोलते तुम्हाला की तुम्ही या आणि मला माझ्यावर विश्वास करा? हे टॅग नागिनचं मला तर पटलं नाही। स्वार्थी स्वार्थी मला का बघते? तर ह्याचं कारण असं आहे, जर कोण मैत्रीचा ढोंग करतं पण स्वतःच्या स्वार्थासाठी खेळत आले, ती म्हणजे गायत्री मॅडम। जे आहे ते आहे, मला तसं दिसतंय, मी का म्हणून रिझन द्यायचं? गुलाम गुलाम उचलेंगे मी क्यों? एवढे इज्जत केल्याबद्दल ये तो जोरू है, जोरू का गुलाम।
समजला? आजपर्यंत जसं मी खेळत आलोय त्याच्यावरनं तर हे ठरत नाही की मी एकंदराचा गुलाम आहे. फक्त जरासं स्वतःच मर्जीचं कर. आता ईशे म्हटलं गेला तर आपला पाय इजा हातात नाही ज्या असं तो अंडाव इजा बघ इजा आत्रे ज्या असं तो अंडाव. तू जर नेताचा ऐकला असतास तर तू पण व्यवस्थितच खेळला असतास. मी प्रणालीचा ऐकतोय त्यामुळे मी आज इथं पडदा. ढगाचा क्या है इसका मतलब? डम डम या ऐश्वर्या मॅडम. विसरू नको, सगळ्यात पहिले मीच तुला हेल्प केलं या घरामध्ये. जेव्हा तुझ्याकडे बेड नव्हता विसरली. मी झोपवलेलं तिला. एक्झॅक्टली, पण ते मी विचारलेलं. कबूल करते सगळे गेमचं कबूल करून. हुशार नाही होत है ना. अनग्रेटफुल. पलटी मार. ओके ओके थँक्यू. अदृश्य कुठेच दिसत नाही. गाणं 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 श्याम. हुई हुई आता नंदी बैल नंदी बैल. फक्त मान हलवतो. आपला पार्टनर जसं बोलेल तसं हलवणार. ह्या व्यक्तीने अजूनपर्यंत कुठेच आपला व्यक्तिमत्व मांडलेला नाही. बेशिस्त नाही, या घरातला सगळ्यात बेशिस्त व्यक्ती या अनुश्री मॅडम. थोडस झोप कमी काढा आणि है ना भांडणं कमी करा. आय नो मी आहे बेशिस्त. मी बोलून टाकते जे वाटेल ते. नेक्स्ट आहे डबल ढोलकी. मी ना आवाज झाला पाहिजे डबल म्हणलं दोन्हीकडून मी वाजली पाहिजे. कुणीकडून मी वाजलीच पाहिजे. मेंटर जरा सांभाळून ठेवा. दोन्हीकडून वाचतो. तिने एकदा बघितलं असेल की प्रणाली मला शिकवत होती. ती तिने बघितलं आणि ती मला म्हणते की तू त्या प्रणालीवर बोलत होतास. अरे बोलत होतास गेम आहे बोलाय नकोय. समजल आता पिक्चर अभि आता शिक चालू आहे ना. आटल्या गाठीचा वादळ. हत्ती गर्विष्ठ हा वाढदिवशी लाव. प्राईडफुल. लक्ष केंद्र म्हणजे अटेन्शन सीकर. सुचिरी. का अटेन्शन सीकर? ए सांग. जसं मी थोड्या दिवसापूर्वी म्हणालेली नको तिथे उंगली करायची सवय असते ना. का म्हणजे आपल्यावरती लक्ष यावं. समजला? तर ते आहे ते दिसून येत आहे सगळ्या एपिसोड मध्ये. मला गरज नाही माझं जिथे- लक्ष केंद्रित करायला. आहे एव्हरीवन्स ऑलरेडी ऑन अटेन्शन. खोटी. खोटी म्हणजे फेक. काजल. ह्याला एक्सप्लेन करायची मला नाही वाटत गरज आहे. चलो चला. रामा आणि नीताने प्रूफ केलं की ते का गेमच्या बाहेर गेलेले, कारण त्या टॅगचा काही सेन्सच नव्हतं बनत.